उत्तर प्रभावी लिहिण्यासाठी 3 पद्धती तुमच्याबरोबर शेअर केल्या, तरी मला काहीतरी कमीच वाटत होतं. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. 2 प्रकार कोणते? एक म्हणजे त्या कृत्या ज्या आपल्या पाठात असतात आणि त्या स्वतंत्र प्रश्न बनवून आपल्या परीक्षेत येतात. त्याच्यातून त्या आकृत्यांसाठी खास करून जास्त मार्क ठेवलेले असतात. त्या आकृत्या जर आपण नीट काढल्या, त्याची प्रॅक्टिस आपली झालेली असेल, तर आपल्याला ते सगळे मार्क मिळतील, हो की नाही? आणि दुसरा प्रकार म्हणजे त्या आकृत्या ज्या तुमच्या उत्तराला बहार आणतात. त्या आकृत्या ज्या तुमच्या उत्तरात दिसल्या जो कोणी तपासणारा माणूस आहे तो तुम्हाला पूर्ण मार्क देऊन टाकेल त्या प्रश्नाचे. चला तर जाणून घेऊया अशा आकृत्यांविषयी. कोणत्याही पाठात येणाऱ्या आकृत्यांबद्दल आपल्याला माहिती असतेच, पण आता मी जे दुसरा प्रकार सांगितला त्या प्रकाराबद्दल जाणून घेऊया. तर त्या प्रकारात अशा काही आकृत्यांचा समावेश असतो. तुम्ही तुमच्या कल्पनेने अजून सुद्धा त्यात ऍड करू शकता. तर इथं मी काही टाईप दाखवलेत, प्रकार दाखवलेत. त्यातला हा पहिला. मी इथं गोल काढलाय, ओके. आणि इथं तुम्ही मेन घटकाचं नाव लिहू शकता आणि त्याच्यात कोणते उपघटक आहेत किंवा त्याच्यात काय समाविष्ट आहे हे तुम्ही सांगू शकता. जसं की आता इथं आपण 6वीतला एक पॉइंट घेतला की प्लांट म्हणजे वनस्पतींचे अवयव लिहिलं, तर इथं येतं फ्रूट म्हणजे फळ, फूल, पान, खोड असं. आता तोच पॅटर्न तुम्ही इथेही फॉलो करू शकता. तेच उदाहरण घेऊन पहा. वनस्पतींचे अवयव, इथं खोड, पानं, फुलं किंवा फळं, यात असं अजूनही इथं बाण करून असं बनवू शकता. त्यानंतर हा प्रकार येतो तो म्हणजे चार्ट फॉर्म, म्हणजे तक्त्या स्वरूपात तुम्ही माहिती लिहू शकता. आता इथं पान घेतलं तर पान काय काम करतं, खोड घेतलं तर खोड काय करतं, वनस्पतीच्या वाढीमध्ये त्याचा काय भाग असतो, किंवा पाणी घेतलं, मृदा घेतलं, त्यांच्याबद्दल माहिती लिहायची असेल तर असं किंवा व्याख्या लिहायची असतील तर तुम्ही हा चार्ट फॉर्म नक्की यूज करा. आणि हा तुम्ही असं उत्तरांमध्येच यूज करा असं नाही म्हणत मी. हा चार्ट हे सगळेच म्हणजे हे सगळेच तुम्ही उत्तर लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकता. तर आता इथं येतो हा बॉक्स. तर हा जरा नवीन वाटू शकतो तुम्हाला. मी सांगते, तुम्ही स्टिकी नोट बघितला असेल पहा. कलर मध्ये वेगवेगळे असतात आणि छोटीशी अशा तुम्ही म्हणता कागदाचे तुकडे असतात, चौकोनी आकाराचे असतात आणि वेगवेगळ्या कलर मध्ये असतात. आपल्याला ते घेऊ वाटतात, पण तुम्ही घेऊ शकता ते आणि वेगवेगळ्या ठिकाणी चिटकवून तुम्हाला कोणती एक्स्ट्राची माहिती असली तर ती लक्षात ठेवायला ते कलरफुल असल्यामुळे खूप छान वाटतं. पण इथं मी जी दाखवलंय तुम्ही मी असं नाही की म्हणत तुम्ही त्यासाठी खर्च कराच, असं नाहीये. पण इथे तुम्ही पेन्सिलने किंवा एखाद्या हायलायटर किंवा असं काहीतरी यूज करून असं एखादा बॉक्स आखला आणि त्यात असं ठिपके किंवा वेगवेगळे डिझाईन असतात पॉइंट दर्शवण्यासाठी, किंवा स्टार करून सांगू शकता. तुम्हाला जी काही एक्स्ट्राची माहिती सांगायची आहे ती इथं तुम्ही सांगू शकता. तुम्ही जर माझा एक व्हिडिओ आहे तो बघितला असेल नागरिकशास्त्रावरचा, तर त्यात एक प्रश्न होता आपल्याला की जे गौरवास्पद काम करतात त्यांच्या क्षेत्रात जे माणसं असतात त्यांना पुरस्कार दिले जातात, तर त्याबाबत एक प्रश्न होता. तर इथं मी लिहिले होते पद्मविभूषण, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असं लिहिलं होतं.
क्रमांकानुसार आणि भारतरत्नाच्या पुढे लिहिलं होतं की देशातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार असं लिहिलं होतं, पण तिथे समोर लिहिलं होतं. मी जर असा एक बॉक्स केला असता, यात त्यांची नावं लिहिली असती, किंवा त्याला भारतरत्न असं एक बॉक्स आखून त्यात लिहिलं असतं आणि त्याला डॅश करून हा एक मोठा बॉक्स जोडून लिहिलं असतं. छोट्या चौकीत सुद्धा ह्या ट्रिक तुम्ही करू शकता. एकदा त्याचा सराव म्हणजे त्याचा वापर जास्त करा, आपल्या उत्तरांमध्ये नक्की जमून जाईल. आणि मी भारतरत्नाबद्दल माहिती लिहिली असते. ह्या पुरस्काराची योजना कुणी काढली, म्हणजे ही आयडिया कुणी काढली की आपण त्या ज्यांनी गौरवास्पद काम केले त्यांना असे पुरस्कार द्यायला पाहिजेत. आणि हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार का आहे भारतातला, हे सगळं असं सखोल माहिती लिहू शकली असते. हो, पण मला आधी याची कल्पना सुचली नाही, पण नक्की तुम्ही याचा अवलंब करा अशी मी अपेक्षा करते. पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या ट्रिक्स मी आणायला हव्यात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या व्हिडिओला शेअर सुद्धा करा. आणि असंच जाऊ नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच जादुई गोष्टी बोरिंग अभ्यासातला मी शोधून तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.